आई नको काळजी करूस. अक्षू, आई आहे ग मी. तू नाही म्हणालीस तरी काळजी सुटते का? आई तुला गुरुजींनी बोलावलंय. हो हो आले. हा इरा, तू हिच्या जवळ थांब, हिची काळजी घे. हा मी आलेच. तिने घेतली तेवढी काळजी पुरेशी आहे, अजून नको. जा तू. माझं अजून काही वाटोळं करणं बाकी आहे का? सॉरी. अगं इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. आई एक नंबर की मूर्ख आहे, मूर्ख. कंठे बदनामि शुभैषज सजीव शरदः शतम्. आता नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. चला, नवरदेवाने नवरी मुलीच्या भांगात कुंकू लावायचं आहे. ओम श्रीष्टदे लक्ष्मी च पत्न्या होरार्त्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमचिनो व्यातम् इष्णन्निखाणः मुम्मैखाण सर्वलोकं मैखाणः. झालं, सगळं झालं. मंगळसूत्र घातलं, तिच्या भागात कुंकू भरलं, लग्न पण लागलं. हे दोघं ना आता डिवोर्सी म्हणून बाहेर पडतील ना, तेव्हा कळेल त्यांना. आणि आपल्या नशिबात पण काय, डिवोर्सीशी लग्न करणंच लिहिलंय. एक शिक्षिका इतकी मूर्ख कशी काय असू शकते? तेच ना, मावशीनं ना सिद्ध केलं. शिक्षण नाही, डोकं लागतं, डोकं. तर डोकं नाही तर पैसा पण महत्वाचा आहे. आणि भुवनेश्वरी मॅडमकडे दोन्ही आहे, पैसाही आहे आणि डोकंही आहे. फार शातीर आहेत त्या, खरंच मानलं पाहिजे तुम्ही. आता नवरा नवरीची गाठ बांधण्यासाठी मुलाच्या बहिणीने स्टेजवरती यायचं आहे. मुलाला बहीण नाही. मग मुलीची बहीण. मुलीला पण नाहीये बहीण. आई नाही का चालणार? नाही, तो मान बहिणीचाच असतो. बहीण. तुझ्या स्वार्थासाठी बांधतेस तू ही गाठ. कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. देवा, का असं केलंस माझ्या बरोबर? मी काय गुन्हा केला होता? माझंच चुकलं. मी इरावर विश्वास ठेवायला नको होता. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्याचा दोर माझ्या हातातून सुटत चाललाय. तुम्ही आम्हाला बळ देणाऱ्या व्हा असं आम्ही म्हणणार नाही. कारण आज तुम्ही आमच्या आयुष्यात आला
पण तुमच्या भविष्यात तुम्ही आम्हाला बघत नाही. पण आम्ही ते बदलू. आम्ही तुम्हाला आमच्या प्रेमानं जिंकून घेऊ मास्तरीनबाई. तुम्ही आमचं बलस्थान तर आहेच, पण आता ह्यापुढं आम्ही तुमचा कणा होऊ. देवा, मला माफ कर. आम्ही नवरा बायको आहोत, पण एकमेकांचे सोबती कसं व्हायचं मला माहित नाही. मला मार्ग दाखवशील ना? मला बळ दे, कारण हे सगळं मला पाळायचंय, निभवायचंय. मास्तरीनबाई, आपलं नातं हे जगासाठी नवरा बायकोच आहे, पण आपल्यातली मैत्री मी कवाच संपू देणार नाही. आमची मैत्री खूप चांगली आहे, पण आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे कसं नेऊ मी होऊ शकेन का अधिपतींची बायको? मास्तरीनबाई, आमचं शिक्षण कमी आहे, पण आम्ही तुम्हाला कवाच काहीच कमी पडू देणार नाही. आपल्यातला संवाद आपला संसार असेल, आणि तो मी कवाच हरवू देणार नाही. माझा नवरा सुशिक्षित असावा असं मी स्वप्न बघितलं होतं देवा, पण आता कमी शिक्षित अधिपतींशी माझा नीट संवाद होऊ शकेल का? आमच्यात शैक्षणिक देवाणघेवाण कधीच होणार नाही, म्हणून मी कुढत राहीन का? शिक्षणाबद्दलचं प्रेम हटत जाईल का? लग्नामुळे माणूस ग्रो होतो, पण माझी ग्रोथ थांबेल का? लग्नामुळे माणसाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते असं म्हणतात. तुमचा यो हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई. घरी जाऊन द्यायचं की इथं कशाला आणलं? घरी जाऊन द्या. वय वय, आता फक्त आशीर्वाद द्या. धनाजी, गाडी काढायला सांग. ओमकार, पव्या, घेऊन जा यांना. हे पोरानो, पाया पडा त्यांच्या, ते घरी चाललं. न्याय ना. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. बसवा त्यांना इथं, बसवा. हो. ए, पाणी आण रे. बसा. मॅडम, एक फॅमिली फोटो. आता आठवलं वय? हा, सॉरी मॅडम, प्लीज. चला काढूया फोटो. आण त्यानं इथं. तो सोफा पण आणा. ठेवा तिकडं. अधिपती, या की दोघं.
बाबा औषधं वेळेवर घ्यायची हं आणि जास्त गोड खाऊ नका. आपल्याला शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची. तू माझी काळजी सोड ग. तू नीट राहा. मी राहीन नीट बाबा. तुम्ही मला रोज फोन करा हं? अगं करणारच. मला करमणारच नाही त्याशिवाय. सकाळी उठलं की अक्षू चहा दे पासून जे सुरुवात होते ना, आता घर नुसतं खायला उठेल. तुझी चिवचिव बंद होईल या घरातली. बाबा हे करू नका, बाबा ते करू नका, बाबा गोड खाऊ नका, बाबा औषधं घेतली का, बाबा पाणी प्यायलात का, बाबा झोपायची वेळ झाली. अगं माझी लेक कमी आणि आई जास्त झाली होतीस तू. अगं बापाला शिस्त लावण्यासाठी छडी घेऊन उभी असायचीस, अगदी मास्तरणी सारखी. आता घर सगळं सुन सुन वाटेल ग बाळा. बाबा मी परदेशी नाही जात आहे. इथेच असणार आहे मी. अगं पण सासरी चालली आहेस ना. विद्या अगं हा दिवस यावा म्हणून अखंड प्रार्थना करत होतो आपण. खरे आणि आज तो दिवस आलाय तर मन भरून काय येतंय. नको हा बापाचा जन्म. सांभाळ स्वतःला. तळहातावरच्या फोडासारखं जपायचं लेकीला आणि परक्याचं धन म्हणून तिला सासरी पाठवायचं. अहो शांत व्हा. शांत व्हा जरा. अक्षू बाळा, बाबा रडू नका ना तुम्ही. तू नको रडू बाळा. अगं प्रत्येक लेकीच्या बापाला या क्षणातून जावंच लागतं. मन कितीही घट्ट केलं ना तरी तरी नाही सहन होत. तुमची लेक आम्ही सून म्हणून घेऊन जातो, पण मुलगी म्हणून सांभाळ करू तिचा. बिलकुल काळजी करू नका. अहो तुमची लेक आमचा मान आहे, दागिना आहे आमचा. लय जपू तिला. मारची आठवण सुद्धा येऊ देणार नाही बघा. तुम्ही एवढं सगळं बोललात हेच खूप आहे आमच्यासाठी खरंच. बर निघू आम्ही आता. भुवी वाट बघत असेल घराकडे. ओमक्या पव्या चला पुढे वा. हा. अधिपती सुनबाई चला. सुखी राहा. काळजी घ्या एकमेकांची. जाऊ बापू. एकमेकांना सांभाळून घ्या तुम्ही दोघं. काळजी करू नका. बाबा अक्षू अक्षु अगं अहो सांभाळा स्वतःला. नका काळजी करू. आजी तुम्ही सांभाळून घ्या तिला. नका काय. चल सुनबाई चल
अधिपती आणि आता नीट वागायचं तुम्ही. काही नाटकं करायची नाहीत. जे काय करायचं ते आम्ही करू आणि ठरलेला येळी करू. आणि त्या कमळ बद्दल बोलायचं राहिलंच आहे. त्याला कसं कळलं की आम्ही गेम केला? आम्ही तुम्हाला हे विचारलंय आणि आता परत विचारतोय. आम्ही गेम केला हे फक्त आम्हाला स्वतःला आणि तुम्हा दोघींना माहित होतं. मग ते त्या कमळला कसं काय कळलं? मी काय नाही बोलले. आम्ही जास्त काही बोललो नाही कारण घरात लग्न आहे. पण ह्या विषयावर बोलणं पेंडिंग आहे हे ध्यानात ठेवा. दुर्गे आरतीचं ताट आण. माहित आहे. तू वाटेत ना बाजूला हो. घेऊन जायला धनंजय यासनी वर घेऊन जा, वर घेऊन जा यासनी. 1000 वेळा सांगितलं तुम्हाला खाली सोडत जाऊ नका म्हणून. कशाला खाली घेऊन येतात तुम्हाला? वर घेऊन जा. लागलं का तुम्हाला? नाही. अंबाबाईचा सॉरी बर का. का? विचित्र माणूस आहे हो. तुमचे वडील? काय आता वडील म्हणायची बी लाजच वाटते आम्हासनी. ओके. नाही बघितलं का नाही, आमच्या आईसाहेबांनी ढकलून दिलं. बायकांबद्दल काय वाट कचराच वाटतोय तर ह्यासनी. माझं डोसक्याची अशी शिर उठते का नाही. अधिपती इट्स ओके. तुम्ही लांब राहत जा जरा. हो मी लांबच राहीन त्यांच्यापासून. हे तुमच्या खोलीत ठेव का? अधिपतींच्या खोलीत नाही, ताईच्या खोलीत ठेवायचंय. नाही म्हणजे अजून देवदेव झालं नाहीत ना म्हणून मग ताई म्हणली का तू तिच्या खोलीत जायचंयस. हा अरे तोंड काय बघायलायस? जा की सामान ठेव ताईच्या खोलीत. जा जा जा. मी भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत? अहो आमच्या आईसाहेब काय खाणार नाही. आजींच्या खोलीत नाही चालणार का? पण आता काय आमच्या आईसाहेबांनी विचार करूनच ठरवलं असेल. असू दे काय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा मास्तरीनबाई, अहो आमच्या आईसाहेब अशा फणसावानी येतो. वरनं किती जरी काटेरी वाटल्या का नाही, तुम्ही गोड घरे तुम्हाला नाही कळेल. तुम्ही लोड घेऊ नका. हा चल मी घेऊन जाते तुला मावशीच्या खोलीत. हा त्यासनी माहिती आहे आईसाहेबांची खोली. वय पण नवी नवरी आहे ना. मावशीने सांगितलंय का नव्या नवरीला सोबत करायची असती, सोबत घेऊन ये. चल चल चल. काकण काकण म्हणतात त्याला. काकण काकानं नव काकण. मी बी आधी तसंच म्हणलं होतं, मला आत्ताच कळले काकण म्हणतात. काकण. हाय हाय.
शपथ मला खरंच वाटत ना माहितीये काय, मास्तरीनबाई माझ्या धर्मपत्नी अर्धांगिनी. हा स्वप्नात असल्यावर वाटाले. लय हालू नका, थांबा. लगीन झाले आता, पोरटकी राहिली नाही. तुला सांग काय, गाठ बांधणार त्यो आहे. देवाच्या मनात होत, देवाच्या मनात होत ग. आतापर्यंत मी तुझ्याशी सगळं बोललो आहे का नाही. मग केव्हा दुःखात होतो, केव्हा आनंदी होतो, पण आज आहे का नाही, पण आज एवढा आनंद झालाय का नाही. एका जागी उभा राहा, तुला 10 वेळा सांगायला लागते का एकच गोष्ट, पण लय आनंद झालाय आज. माहितीये काय, माझी बायको बनून उमरा ओलांडून आत आल्या. गोड गोड गार गार फुला त्याला मध घरातच घेऊन आलो की राणी. असू दे, ऐक, आता मी जाऊन जेवण करून येतो. तसंच मन तर भरलेलंच आहे, पण पोट भरायला लागते, लक्षात घे. आल्यावर राहिलेलं बोलतोच. ए गोड गोड गार गार फुला. आणि ऐक, हे आपलं आपल्यातच ठेवायचं. हे वेगळं, ते वेगळं. हाय. हॅलो अक्षू, कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, तुम्ही? आम्ही काय ग, तुझ्याशिवाय घर खायला उठलंय. बाबांना गोळी दिलीस? हो हो. बरं तू कशी आहेस बाळा? मला काय झालंय आई? अगं अक्षू, आईच्या जातीला काळजी वाटते ग बाळा. बरं तिकडे सगळं ठीक आहे ना? हो. बरं जेवलीस का तू? हो, आत्ताच. भुवनेश्वरी मॅडम ठीक आहेत? हा. आणि अधिपतीराव? हो, ते पण ठीक आहे तिथेच आहेत. हो का? अगं बाई, दे ना त्यांना फोन दे. अधिपती काय करताय? मदत. आईचा फोन आहे. हा हॅलो, मोठ्या मास्तरीन बाई, ठीक आहे का सगळे तिकडे, तुम्ही बाबा वगैरे? हो हो. आणि तुम्ही ठीक आहे का? हो, मी पण ठीक आहे. हा, आणि इराताई? सगळे ठीक आहेत. तिकडे सगळं ठीक आहे ना? हा, एकदम ठीक आहे. मास्तरीन बाई आमच्या घरात आल्यावर आमचं अख्खं घरच खुलून गेले. बरं भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत? हा, आई साहेब पण एकदम व्यवस्थित. अहो त्या तर लईच खुश आहेत, माहिती आहे का. त्यांचीच मेन म्हणजे इच्छा होती ना आमचं लगीन व्हावं असं, त्यामुळे त्या खुश आहेत. आणि तुम्ही मास्तरीन बाईंची काळजी करू नका, मोठ्या मास्तरीन बाई. मी आहे त्यांची काळजी घ्यायला. आणि तुम्हाला कवा बी लेकीची आठवण आली ना, सरळ बॅगा उचलायच्या आणि आमच्याकडे यायचं बघा. टेन्शन घ्या नाही अजिबात. हा, नाही सांगून ठेवतो तुम्हाला, आमच्याकडे गेस्ट रूम आहे एवढ्या आहेत का नाही ढिगाण. तिकडे कोण राहत बी नाही. तुम्ही या तर निदान वापर तर होईल त्याचा, म्हणताना म्हणलं. आणि तुम्ही ह्यांची बिलकुल काळजीच करू नका. जावई बापू, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा, आणि मनात आल्यावर दान दिवशी फोन करून टाकायचा, विचार करायचा नाही पुढचा मागचा. हो करेन ना. बरं आता ठेवू का? जरा थकले, आराम करते. बरोबर, चालतंय. मी पण थकली आहे, आराम करते. करा करा, आराम करा. तेच सांगत होतो. गुड नाईट. तुम्हाला बी गुड नाईट म्हणलं तुम्हाला बी. सोडा. अधिपती, अरे उठ. अधिपती, अरे आजी आहे मी, आजी. अधिपती, माझा हात काय धरतो यास? अरे ए, अरे ए उठ. काय
तोंडातल्या तोंडात काय बडबडत होतास? काय नाही. चल उठ, अजून झोपतेस वय? अगं अंजे, कशाला उठवलंस तू? एवढं भारी स्वप्न पडलं होतं. आता कुणाचं सपन बघत होतास? नाही नाही, काय नाही, काय नाही. बायकोच नव? काय तर उगेच. अरे मग सपन कशाला बघतोयास? प्रत्यक्षात घरी आल्या नव तुझी बायको बनून. ग बस. चल चल, कावळ्याची आंघोळ करून घे, नंतर तुमची शाही आंघोळ आहे. चल चल, उठ, 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 चल. आलो. हा. बायको, मास्तरीनबाई, बायको. कसं थांबवायचं क्ष मनाला? अधिपती, का हो, बोलवलं काय? नाही नाही, काही नाही. एक विचारू का? दोन्ही चारा. मी काय म्हणू तुम्हाला? मालक की सरकार? सरकार तर आम्ही म्हणतो. मी तर अधिपती म्हणतो. ते एक बरं करताय तुम्ही. पण मग मी काय म्हणू? काय म्हणू? काय अधिपती म्हणता? अधिपतीच म्हणा. नाही नाही नाही, आता अधिपती नको. का? चांगलं नाही वाटणार. कुणाला? असं सगळ्यांसमोर कसं हाक मारणार ना मी तुम्हाला नावाने? त्याला काय होतंय? बोलवायचं. शिवानी पण मला ओंकारच म्हणते. पण मी कसं म्हणणार असं? अहो म्हणा, त्याला काय, आता आमच्या कानाला. नाही नाही, नको, आता नको तसं. मुलांचं ताट आणा ना. हा, म्हणून पळून गेली वाटतं. तुगा तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नकस. असल इथंच कुठंतरी. पळून पळून कशाला जाईल? हे काय, आलीच. काय झालं? अगं काय नाही, तुगा यांच्या नादी लागू नकस. बर जा, लवकर तयार हो. बरं झालं आलास. अगं तू का उभी? जा 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 जा, लवकर तयार हो, लवकर तयार हो. ये जा. हा, मी इकडे कुठे चाललोय? मला इकडे काय? काय जळलं? धनाजी, गॅसवर काय ठेवलंय? काय बी नाही. मग जळल्याचा आवाज कुठून येतो या? भावा शोध भावा. सरकार गावली का? सरकार इज्जतचा सवाल आहे. सरकार सरकार यावेळेस सापडली पाहिजे. सरकार तुला सरकार सापडणार शोधा, भावा. सरकार सरकार शोधा. भावा. गावली का? सरकार 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 नाही, अक्षरा सुनबाई.
अधिपती चीटिंग नाही करायची हा, हात सोडा. आरलं बाडा हा तिचा हात धरलास वेळ अगं चुकून धरला जा हात. मी काय मुद्दाम नाही धरला. काय चिटिंग बिटिंग नसतोय करत मी. आता बघ ह्या डावाला मी जिंकणार आहे. पुढं पुढं अक्षरात हुडकून काढ. सरकार 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 गावली अरे वा, सुनबाई लईच हुशार आहेत की. 2 टाइम जिंकल्या. वा वा. गोविंद हे उचला. आता तुम्ही एकमेकांची काकणं सोडवायची. अधिपती सोड. हा एका हाताने. एका तान हा सोडा सोडा. काय र हात धरता येतो, एक हाताने काकण नाही सोडता येत. हा शाबास. आता सुन बाई तू. अच्छा. हा कसला विधी आहे? तुमचं नाव बदलायचं आहे ती. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. मावशीचा फक्त एकदा ही गोहट झाला आणि हे लग्न होण्याआधीच ते मोडण्याची तारीख तिनं ठरवली. म्हणजे म्हणजे जे नाव तुमच्या मायबापाने तुमचं बारशात ठेवलंय ते लग्नानंतर बदललं जातं. पण मला माझं नाव आवडतं. पण ते या घराण्याला शोभत नाही. आमच्या सुनबाईंचं नाव कसं पाहिजे? हा दमदार वजनदार. हे अक्षरा काय नाव आहे काय? मॅडम अर्थपूर्ण नाव आहे. एकतर त्या नावामध्ये अक्षर आहे आणि देवी सरस्वतीचं नाव आहे. पण या घरात आम्ही लक्ष्मीची पूजा करतोय आणि तुम्ही शिक्षण शिक्षण करताय. हे बास नाही काय? नावात कशाला पाहिजे अक्षर? आई साहेब आता हा आता आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. तुम्ही आता ते नाणं घ्या आणि त्या ताटात तुम्हाला आवडेल असं नाव लिवा. हा हे बघा, आम्हाला तर लक्ष्मी नाव आवडतंय, पण काय ह्यो मान नवऱ्याचा असतोय, तेव्हा तुमच्या पसंतीचं नाव लिवा. लिवा तुम्ही. काय नाव ठेवणार तुम्ही बायकोचं? हा